नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही माणसं मूर्ख असतात. मी मूर्ख असतात असं का म्हणतो, की त्यांना मूर्ख बनवण्याची गरज नसते. ते खोडेच असतात. त्यांना थोडं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं की ते तुम्हाला पाहिजे तसा खोडेपणा करत जातात. आता देखील आपण बघतोय, राहुल गांधींनी जो खोडेपणा करायचा तो करावा, की तोच कसा शहाणपणा आहे, तो कसा गनिमी कावा आहे, इथपर्यंत आपल्या अक्कल पाजळणारे अनेक विश्लेषक, पत्रकार आपण बघतोय. काल परवाची गोष्ट आहे. राहुल गांधी अजूनही त्या जंतर मंतर विद्यार्थी आणि त्या गुंज याच्यातून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्या काय 20 जुलैच्या लाठीमार आणि त्याचं राजकीय भांडवल करायचं ठरवलंय. त्यासाठी संसदेचं एक अधिवेशन बर्बाद करून टाकलेलं आहे. आणि आता त्यामध्ये पॅलेट गनचा वापर झाला आणि ते पॅलेट गनचा अधिकार नसताना कोणीतरी पोलिसांनी किंवा सुरक्षा रक्षकांनी वापर केला, तर त्याच्यावर FIR दाखल झाला पाहिजे म्हणून राहुल गांधी यांनी कुठच्या तरी पोलीस ठाण्यात जाऊन 8-9 तास धरणं धरलं. हल्ली ते खूळ राहुल गांधींच्या डोक्यात शिरलेलं आहे, धरणं धरायचं. म्हणजे हळूहळू करत राहुल गांधी यांचा केजरीवाल वगैरे होतोय की काय असं वाटायला लागलं. तुम्हाला आठवतं 2013 मध्ये केजरीवाल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर जी 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा व्हायचा होता, त्या दरम्यान केजरीवाल यांनी मुख्यमंत्री असताना दिल्लीच्या रेल भवन जवळ धरणं धरलेलं होतं. आणि मग ते धरणं ते सोडायला तयार नव्हते. आणि तुम्हाला माहिती की त्या राजपथावर कुठे जो काय संचलन वगैरे होतं त्यामध्ये याची अडचण होईल म्हणून त्यांना ते धरणं उठवायला सांगण्यात आलं. तर केजरीवाल त्याला तयार नव्हते. आणि त्यांचं म्हणणं तर असं होतं की कोण केंद्रीय गृहमंत्री कोण मला सांगणार, मी दिल्लीचा बादशाह आहे, हम दिल्ली के मालिक है वगैरे अशी भाषा केजरीवाल तेव्हा वापरत होते. हे शिंदे कौन होता है, सुशील कुमार शिंदे हे तेव्हा गृहमंत्री होते. आणि मुख्यमंत्री असलेले केजरीवाल हे त्या रेल भवन जवळ रस्त्यावर ठीक आहे ते अंगावर पांघरून घेऊन गोधडी घेऊन झोपलेले होते. आणि केव्हाही कुठेही धरणं सुरू करायचं हा केजरीवाल यांचा तेव्हा छंद होता. असो, तो हल्ली ते खूळ राहुल गांधींच्या डोक्यात शिरलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आठवत असेल तर मध्यंतरी त्यांनी कोण आपले मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी चला, वाढदिवसाला चला म्हणून आपल्याबरोबर 20-25 खासदारांची फौज घेतली आणि जाता जाता वाटेत पंतप्रधानांचं निवासस्थान लागलं तर त्याच्या गेटवर त्यांनी धरणं सुरू केलं. पोलिसांनी त्यांना हटवायचा प्रयत्न केला तर राहुल गांधींनी तात्काळ तिथे लोटांगण घातलं, आडवे पडले आणि मी उठणार नाही, मी आता धरणं धरलेलं आहे. शेवटी त्यांना फरफटत उचलून गाडीत टाकून नेलं गेलं. आणि तिथेच मी तेव्हा तो विषय केला होता की राहुल गांधींनी सगळ्यात मोठी चूक केली आहे. आजपर्यंत गांधी घराण्याचा वंशज आणि सध्याच्या लोकसभेतला विरोधी नेता म्हणून जो सन्मान त्यांना दिला जातो त्याचा गैरफायदा राहुल गांधी उचलत आहेत, हे मी वारंवार सांगत होतो. आणि त्यामुळे संसदेतला विरोधी नेता आणि परत नेहरू घराण्याचा वारस म्हणून तुमच्याशी पोलीस किंवा सगळ्या प्रशासन यंत्रणा 4 पावलं दूर राहतात आणि सभ्यपणे वागण्याचा प्रयत्न करतात. सामान्य नागरिकाप्रमाणे तुम्हाला 2 फटके मारत नाही. याचा गैरफायदा राहुल गांधींनी घेऊ नये, मी यापूर्वी वारंवार म्हणत होतो. पण माणसं कर्मदरिद्री असतात ती अशी, दैव देते आणि कर्म नेते. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल गांधी. त्यांनी ती पाळी पोलिसांवर आणली. पंतप्रधान निवास हा सुरक्षा झोन असतो, त्यामुळे त्या परिसरामध्ये तुम्हाला कुठलीही निदर्शनं सत्याग्रह वगैरे करता येत नाहीत. तरीही त्यांनी ते केलं. आणि एक गंमत असते, झाकली मूठ 1.25 लाखाची.
एकदा तुम्हाला पोलिसांनी बकोटीला धरून उचललं आणि फरफटत नेलं, त्यानंतर आता पोलीस तुम्हाला कवडीची किंमत देणार नाही. सामान्य नागरिकाप्रमाणेच तुम्हालाही वागणूक दिली जाईल हे मी तेव्हाच म्हटलं होतं आणि आता तेच झालेलं आहे. एक साधा FIR दाखल करायला राहुल गांधी गेले आणि रोहित पवारच्या थाटामध्ये त्यांनी पोलिसांना दमदाटी वगैरे सुरू केली. पोलिसांनी FIR घेतलाच नाही. मग पॅलेटगनवर राहुल गांधींनी FIR दाखल करून घेतला. अरे दाखल करून घेण्यासाठी किती वेळ गेला? 8-9 तास गेले. आणि बघा सरकार झुकलं, सरकार झुकलं, पोलीस झुकले. राहुल गांधींनी धरणं धरलं आणि पोलिसांना पॅलेट गन प्रकरणी FIR दाखल करावा लागला. त्या FIR ला काय अर्थ आहे का? कोणाविरुद्ध FIR दाखल केला? कुठच्या पोलीस अधिकाऱ्याने किंवा काही त्या हवालदाराने त्या पॅलेट गनचा वापर केला होता, त्याचं नाव सुद्धा ज्या FIR मध्ये नाही, त्याला अज्ञाता विरुद्ध FIR असं म्हणतात. त्यामुळे ठीक आहे, लहान मुलांना मधाचं बोट लावावं, खुळखुळा द्यावा खेळायला, तसा एक खुळखुळा दिला, चला तुम्हाला पाहिजे FIR दाखल करून घेतला. पुढे काय कारवाई करणार? कोणाविरुद्ध करणार? कोणी पॅलेट गन वापरली याचा उल्लेख जर त्या FIR मध्ये नसेल तर त्या FIR ला काडी मात्र किंमत नाही. पण राहुल गांधींना खुळखुळा पुरतो, चाललं पोरग खेळायला आपलं खुळखुळ खुळखुळ वाजवत. आणि मग राहुल गांधींनी खुळखुळ वाजवायला सुरुवात केली की बाकीची मीडियामध्ये बसलेली माकडं नाचायला लागतात. राहुल गांधींचा गनिमी कावा. अरे गनिमी कावा या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? असले शब्द जे लोक वापरतात त्यांना गनिमी कावा या शब्दाचा अर्थ माहितीये का? गनिमी कावा म्हटलं तर अमित शाह खेळले असं म्हणता येईल. कारण जी माहिती मी आता दिल्लीत आहे आणि जी माहिती माझ्याकडे पोहोचली आहे त्यानुसार विचार करायचा तर अमित शाह हे राहुल गांधींच्या या धरण्यावर आणि FIR वर भयंकर खुश आहे, भयंकर खुश आहे. अमित शहाच्या घोटातून मला मिळालेली माहिती अशी की आपली स्ट्रॅटेजी यशस्वी ठरली म्हणून अमित शाह खुश आहेत. आता अमित शहाची स्ट्रॅटेजी काय आहे की जो राहुल गांधींचा गनिमी कावा म्हणून पत्रकार नाचतायत जुम्मा फुगड्या, तर राहुल गांधी हा विरोधी नेता आहे, एका घटनात्मक पदावर आहे आणि त्याच्या आयुष्यातले 8-9 तास अशा फडतूस करण्यासाठी नासाडी करण्यात अमित शहाचा डावपेच यशस्वी ठरला म्हणून अमित शहा खुश आहे. राहुल गांधींनी रोजच्या रोज अशी धरणी धरली आणि एक एक FIR दाखल करून घेतले तर गनिमी कावा यशस्वी होईल. पण अमित शहाचा डावपेच त्यापेक्षाही अधिक यशस्वी होईल. कारण विरोधी नेता म्हणून जेवढं मोठं संसदीय आणि वैधानिक काम राहुल गांधी करू शकतात त्यापासून राहुल गांधी वंचित राहतात. पर्यायाने ते संपूर्ण विरोधी पक्षाला आणि काँग्रेस पक्षाला वैधानिक कामापासून वंचित ठेवतात. ही बाब लक्षात घेतली पाहिजे, आहे की नाही गंमत? आता झालं काय लक्षात घ्या तुम्ही. झालं असं की राहुल गांधी हे आपला रुबाब दाखवायला गेले पण पोलिसांनी त्यांना हिंग लावून विचारलं नाही, बसा बोलत तिथे. तो जो कोण ज्याला पॅलेट गनच्या जखमा झाल्यात त्याला घेऊन गेले होते, त्याचा FIR दाखल करून घ्या. पोलिसांनी राहुल गांधींना 8 तास बसवून ठेवलं आणि कुठच्याही पोलीस ठाण्यामध्ये एक सामान्य नागरिक गरीब बिचारा जातो त्याचा सुद्धा FIR दाखल करून घ्यायला त्याला ताटकळत ठेवलं जातं. तो ताटकळत बसलेला सामान्य नागरिक आणि राहुल गांधी यांच्यात आता फरक काय राहिला सांगा? कुठल्याही राज्यामध्ये विरोधी पक्षाचा कार्यकर्ता नेता या प्रकारे जातो तेव्हा त्याला हिंग लावून पोलीस विचारत नाहीत, कवडीची किंमत देत नाहीत. तुमचे रोहित पवार त्या पोलीस ठाण्यात जाऊन आवाज खाली बोलत होते, ऐकलेत तुम्ही? त्या रोहित पवारला भले आमदार असेल
पोलीस ठाण्यामध्ये कायदा व्यवस्थेमध्ये कवडीची किंमत दिली जात नाही. ओरडाओरडा करावा. म्हणजे रोहित पवार आणि राहुल गांधी हे या सगळ्या राहुल गांधींच्या कृतीमुळे आणि गनिमी काव्यामुळे एका पायरीवर आले. लायकी काय राहुल गांधींची? गांधी घराण्याचा कोणीही तुम्हाला आठवत असेल तर सांगतो, ज्या वेळेला युपीए सरकार होतं आणि 2014च्या निवडणुका लागलेल्या होत्या, अशा वेळेला भाजपमध्ये असलेल्या मेनका गांधी यांचे सुपुत्र वरुण गांधी यांना मायावतींनी अटक केली होती. ते काहीतरी बोलले, ते वादग्रस्त होतं वगैरे काहीतरी, आणि त्यावरून उत्तर प्रदेशात मायावती मुख्यमंत्री होत्या. तेव्हा मायावतींनी वरुण गांधींना अटक केलेली होती. वरुण गांधींना अटक केल्यानंतर जो हलकल्लोळ माजला होता तुम्हाला आठवत असेल. कोण होतं वरुण गांधी? वरुण गांधी आणि राहुल गांधी हे एकाच कुटुंबातले, एकाच परिवारातले, एकाच इंदिरा गांधींचे नातू आहेत. राहुल गांधी तरी आज विरोधी नेता आहेत. वरुण गांधींना जेव्हा मायावतींच्या सरकारने अटक करून आत टाकलं होतं, तेव्हा वरुण गांधी हा खासदार वगैरे काही नव्हता. भाजपमध्ये त्यांना नव्याने प्रवेश देण्यात आला होता. पण गांधी घराण्याचा वारस, नातू, इंदिराजींचा नातू, त्याला अटक म्हणून केवढी खळबळ माजली होती तुम्हाला आठवते? पण तो कुठल्याही पदावर नसलेला आणि भाजपत असलेला इंदिराजींचा नातू याच्यासाठी सुद्धा खळबळ माजली होती. आणि राहुल गांधींना तसंच लटकवून ठेवलं पोलीस ठाण्यामध्ये. तो गनिमी काव आहे. अर्थात तुम्ही शेण कोणी तुमच्या समोर वाढलं आणि तुम्ही रबडी म्हणून खाणार असाल, श्रीखंड म्हणून खाणार असाल, त्यावर मला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. पण एक लक्षात घ्या की राहुल गांधींनी लोकसभेचा विरोधी नेता असताना ज्या प्रकारे आपली प्रतिष्ठा आणि आपल्या पदाची प्रतिष्ठा जमिनीवर आणली, ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्यांना या सगळ्या विषयाचं विश्लेषण करायचंय, मीमांसा करायचे, त्यांच्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची आहे की ज्यामध्ये राहुल गांधींनी स्वतः सकट एकूणच विरोधी पक्षाची प्रतिष्ठा मातीमोल करून टाकला आणि वेळ खराब केला तो केला. प्रश्न असा आहे आता की अशा प्रकारे जर विरोधी नेता आपला वेळ आणि आपली प्रतिष्ठा खराब करत असेल तर सत्तेत बसलेला गृहमंत्री खुश होईल ना, तर काय करेल? किंबहुना मला असं वाटतं की अमित शहा आता डेलिव्हरेटली त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सगळ्या पोलिसांना सांगतील, शक्य होईल तसं राहुल गांधींना अशा गनिमी काव्यातच गुंतवून ठेवा. तो कावा म्हणायचं की काव्य म्हणायचं, ते काहीतरी एक नाटक होतं ना, कुटुंब रमले काव्यात. तसं राहुल गांधींना गनिमी काव्यात गुंतवून ठेवा, असाच आदेश एक प्रकारे अमित शहानी जर आपल्या सगळ्या पोलिसांना दिला तर मला नवल वाटणार नाही. कारण आज घडीला 5-6 महिन्यावर 5-7 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत. अशा वेळेला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर अशा जिथल्या निवडणुका सगळ्यात आधी आहे, तिथे आपल्या आपल्या पक्षाचं घोडं पुढे दामटणं, निवडणुकीची तयारी करणं अगत्याचं आहे. जे काम भाजपने ऑलरेडी 2 महिने आधी सुरू केलेलं आहे. आता काल परवा आपण ऐकलं, भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नावं जाहीर झाली. त्यापैकी विनोद तावडे यांना उत्तर प्रदेशचा निवडणुकीचा प्रभार देण्यात आलेला आहे. अर्थात हा प्रभार देण्यात आला ही फक्त वरिष्ठ नेत्याची निवड आहे, पण तळागाळापर्यंत, बूथ लेवल पर्यंत भाजपचं काम 2 महिन्यापूर्वी सुरू झालेलं आहे.
आणि राहुल गांधी ज्यांना काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या मदतीने उत्तर प्रदेशात सत्तांतर घडवायचे, ते राहुल गांधी काय करतात, एक FIR दाखल करण्यासाठी तिथे जाऊन बसले 9 तास. ठीक आहे, पण सरकारने तो 9 तासाने FIR दाखल केला म्हणजे सरकारचं नाक कापलं गेलं. ह्या बातम्या झळकणार एवढ्यावर राहुल गांधी खुश असतील तर त्यांना पुढचे 8-9 महिने अमित शहा सातत्याने खुश करत जातील. कारण राहुल गांधींच्या खुशीमध्ये उत्तर प्रदेशचा पराभव काँग्रेसचा आणि समाजवादी पक्षाचा दडलेला आहे. जितके तुम्ही त्यापासून दूर राहाल, मी तुम्हाला मुद्दाम आठवण करून देईन, जवळजवळ 10 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी बिहारच्या विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या होत्या आणि त्यामध्ये राहुल गांधींनी आपले 2 मोठे दिग्गज लढवय्ये पप्पू यादव आणि कन्हैया कुमार आणि कोणतरी अल्लावरू यांना पाटण्याला पाठवलं होतं आणि तिथून निवडणुकीची तयारी आणि गठबंधनाची तयारी सुरू होण्यापेक्षा भांडणं सुरू झाली आणि मग राहुल गांधी अचानक जाऊन टपकले आणि त्यांनी वोट चोरी, SIR याविरुद्ध काहूर माजवायला सुरुवात केली. परिणाम काय होता? परिणाम निवडणुकीची तयारी स्वतः राहुल गांधींनी केली नाही आणि तेजस्वी यादवला सुद्धा करू दिली नाही. आणि बघता बघता निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर जागा वाटप, त्यावरून भांडणं, त्यावरून मारामाऱ्या, कुठली जागा हवी कुठली नको या वादामध्ये सगळा महत्वाचा कालावधी निघून गेला आणि अर्ज भरण्याच्या तारखा दारात येऊन टपकल्या. राहुल गांधी असा पोरखेळ करतात, तो आपल्या पत्रकारांना गनिमिकावा जरूर वाटावा, पण तो प्रत्यक्षात राजकारण आणि निवडणुकीसाठी अमित शहांचा गनिमी कावा असतो. कारण यश शेवटी निवडणुकीचे निकाल लागतात तेव्हा भाजपला आणि अमित शहाना मिळून जातं. आणि म्हणून हे जे काय राहुल गांधींनी 8 तास पॅलेट गनचा FIR दाखल करण्यासाठी वाया घालवले, त्यावर अमित शहा भलतेच खुश आहे. किंबहुना येणाऱ्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न, ते काय झुरळांचे प्रश्न किंवा आणखीन कुठची तरी विद्यार्थी छात्रों की गुंज वगैरे, यामध्ये राहुल गांधी जितके गर्क राहतील आणि अडकून राहतील तेवढे अमित शहाना हवे. कारण त्यांच्या विरोधात उत्तर प्रदेश, उत्तराखंड वगैरे राज्यामध्ये राहुल गांधी आणि समाजवादी पक्ष, अखिलेश यादव हेच खरे प्रतिस्पर्धी आहेत आणि ते त्यामध्ये गुरफटून राहिले. तर मग निवडणूक कोण जिंकेल हे वेगळं सांगायला पाहिजे का? त्या पॅलेट गन आणि त्याच्यावरचा FIR हा कोणाला गनिमी कावा वाटलं तर वाटू देत, पण ती बातमी बघून सगळ्यात जास्त भाजपच्या गोट्यात खुश झालेला कोण माणूस असेल तर त्याचं नाव अमित शहा आहे. एवढं बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.